हॅलो फ्रेंड्स, मी विजया अहिरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या मिनी ब्लॉगमध्ये। तर मी आता सध्या कायरोप्रॅक्टिक ही जी ट्रीटमेंट आहे ती घेते आहे आणि जवळपास आता हा तिसरा दिवस आहे माझा ह्या ट्रीटमेंटसाठीचा आणि अजून 10 दिवस मला ही ट्रीटमेंट घ्यायची आहे। तर ही ट्रीटमेंट का घेते त्याचं मी तुम्हाला कारण सांगते। जवळपास 1.5 वर्षापासून मला खूप त्रास होत होता। माझी सायटिकासारखा म्हणजे माझी जी डाव्या पायाची नस आहे ना, कमरेपासून तर तळपायापर्यंत खूप अशी कळ लागत होती। म्हणजे पोटऱ्यांमध्ये कळ लागायची, कमरेचा जो पोर्शन आहे तिथे खूप एका साईडला कळ लागायची। झाडू फरशी करण्यात आलं तर तेव्हा तर अजून जास्त त्रास व्हायचा। थोडंसं ट्रॅव्हलिंग करण्यात आलं तरीही ते दुखायला लागायचं आणि आता 8 दिवसापासून तर कंटिन्युअसली मला साधं मी किचनजवळ स्वयंपाक करायला जर उभी राहिली ना तर तेही मला आता करता येत नाही। म्हणजे करता येत नाही म्हणण्यापेक्षा त्रासच इतका होतो की म्हणजे सहन होत नाही, इतका त्रास होतो, अगदी रडायला यायला लागतं। त्याच्यामुळे मग मला आता नेमकं मी काय करावं, हॉस्पिटलमध्ये जावं की नाही जावं हा विचार करत होते आणि मला माझ्या मुलांनीही सजेस्ट केलं की कायरोप्रॅक्टिक म्हणून जी ट्रीटमेंट आहे ती एकदम बेस्ट ट्रीटमेंट आहे, तर ही तू घे जेणेकरून तुला टॅबलेट वगैरे खायची गरज नाही पडणार। आणि खरंच ही ट्रीटमेंट खूप बेस्ट आहे। जवळपास मी आता तिसरा दिवस आहे हा ट्रीटमेंटचा आणि मला खरंच खूप रिलीफ मिळायला लागलेला आहे। तर शिंपी सरांकडे मी ही ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे। तर याच्यामध्ये 10 दिवसाचे 10 वेगवेगळ्या प्रकारचे सेशन्स केले जातात। जे रेग्युलर जे आहे तर ते पहिले मशीनवर, जे तुम्हाला स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये दिसलं असेल तर त्या मशीनवर पहिले जे रिलॅक्स केलं जातं बॉडीला आणि रिलॅक्स झाल्यानंतर ज्या ज्या मसल्स दाबल्या गेलेल्या आहेत किंवा जे जे ब्लॉकेज आहेत मसल्सचे, रक्ताभिसरणानुसार व्यवस्थित ब्लड फ्लो व्यवस्थित केला जातो। आणि मग जेव्हा त्या मशीनवर तुम्हाला ते मशीन रोटेट होतं ना बॉडी पार्ट्सवर, तर जिथे तुम्हाला पेन आहे, जिथल्या नसा दाबल्या गेलेल्या आहेत तिथे बरोबर त्रास व्हायला लागतो, म्हणजे दुखायला लागतं खूप जोरात। तर मग लगेच सरांना कळतं की आता तुमचा पेन किती आहे, तुमचे सेशन्स किती दिवसाचे द्यावे लागणार आहे। तर हे सगळं त्या मशीनवर जेव्हा तुम्ही रिलॅक्स होतात तेव्हा त्यांना कळतं आणि त्याच्यानुसार ते सेशन्स ठरवले जातात। तर कायरोप्रॅक्टिक ट्रीटमेंट ही जी आहे ती अतिशय चांगली ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये टॅबलेट्स खायच्या नाही आहेत, कुठलाही एक्सरे केला जात नाही, कुठलेही सिटी स्कॅन्स वगैरे सांगितले जात नाही तुम्हाला। एकदम नॅचरली प्रेशर पॉईंट्स जे आहेत आपले त्यांचा ब्लड फ्लो व्यवस्थित केला जातो आणि अशा पद्धतीने ती ट्रीटमेंट केली जाते। तर आता हे टेन्शन मशीन जे आहे ते शोल्डरवर लावण्यात आलं होतं, कारण की माझे शोल्डरचे पण मसल्स आहेत तिथेही मला पेन होत होता आणि हातांमध्ये पण कळा लागत होत्या। तर त्यांनी हे टेन्शन मशीन लावलेलं आहे। टेन्शन मशीनने ज्या मसल्स असतात त्या स्ट्रेच केल्या जातात, परत लूज सोडल्या जातात, परत स्ट्रेच केल्या जातात। याच्यामुळे त्यांचंही रक्ताभिसरण सुधारलं जातं। जिथे नसा ब्लॉकेजेस आहेत ते ब्लॉकेजेस म्हणजे रिमूव्ह व्हायला मदत होते। तर ही अतिशय बेस्ट ट्रीटमेंट आहे। ह्या ट्रीटमेंटचा नक्की बेनिफिट्स काय आहेत याचा जो फुल व्हिडिओ आहे आणि कोण कोण करू शकतो हा पूर्ण व्हिडिओही मी अपलोड करणार आहे लवकरच।